काय बंद होतंय गायरान झाडं तोडली सगळी आखी वाट तिकडे घराने घुसायला लागले ते धरून तुमच्या घरी नाही बरं एका आम्हाला मान्य नाही बाहेरच्या गावची माणसं साहेबांनाच विचारा 2.5 महिने फीडर बंद होता काय केलं त्यांनी विचारा बरं साहेब ऐका ना लाईट नाही आम्ही बनवून देऊ शकत नाही देऊ शकत आता आम्ही आत्महत्या शपथ करू सरपंच म्हणून बोलतीये माझे इथं या गावामध्ये सर्व शेतकरीच आहे वर्ग सर्व शेतकरी आहे पोट त्यांचं शेतावरतीच भरतं म्हणजे असं पण मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांचं जर काही नुकसान झालं तर त्याची भरपाई तुम्ही द्यावी आणि सांगितलं का गायरानीच्या बाहेरून न्यायची गायरान किती आहे 31 एकर आहे म्हणजे सर्व धरायचं तर ह्या कड्याचे त्या कड्याला न्यायचं हा खर्च देणार कोण खर्च जाऊ द्या पाणी त्या क्षेत्रामध्ये कांदे कांद्यांना तर ते नुकसान कोण देणार मग नुकसान नाही गाय एवढं गायरान आहे दुसरं गायरान नाही आम्हाला दुसरं गायरान नाही जनावर न्यायची कुठे चारायला मग साहेब हजारो जनावर आहे नेतोड माळीमध्ये हजारो जनावर फॉरेस्ट वाले कुठं पाय देऊन देत नाही नेतवड माळवाडीला फक्त एवढं 33 एकर गायरान होतं हजारो जनावरांनी त्या शेतकऱ्यांनी त्यांची जनावर न्यायची कुठं न्यायची कुठं तो प्रश्न मांडला का तुम्ही आतापर्यंत त्याची समस्या केली का तुम्ही त्याच्यावर चालतात काही जण असे आहेत का फक्त दुधावरती त्यांची घरं चालणारी आहेत हा प्रकल्प आम्हाला मान्य नाही याच्यात कुणा एवढे जनसमुदाय ना याच्यात कुणाला मान्य आहे त्यांनी हात वर करावा मान्य नाही हा प्रकल्प केला तर अमर उपोषण आम्ही सगळे करू अमर उपोषण करू इथं आम्हाला मान्य नाही आम्हाला हा प्रकल्प कुणालाही मान्य नाही हा प्रोजेक्ट इथं होणार आहे म्हटले हा शेतकरी आणि आजूबाजूच्या लोकांच्या हिताचा विषय म्हटले जेणेकरून 3 फेज लाईट 9 तास भेटेल लोकांना दिवसा आणि संध्याकाळी सिंगल फेज भेटेल आणि त्याच्यामध्ये ते बोलताना म्हटलं बाबा केंद्र सरकारची जी दुसरी योजना जलजीवन त्याच्या मोटर आहे त्याची लाईट तुम्हाला फ्री राहणार आणि स्ट्रीट लाईट फ्री राहणार हे योजना सांगितलं तर आता काय आलं त्यावेळी समजा हा जो प्रोजेक्ट झाला त्यावेळी सगळी झाडं होती गायरान होती आणि गायरान होतं तर मग त्यांना डायरेक्ट आधी सूचना होती त्यामुळे मग ते वन विभागाकडे त्यांनी पाठपुरावा करून त्याची परमिशन आणली गायरानाची पण ज्यावेळी आम्हाला कळलं ग्रामपंचायतला सांगितलं लोकांनी सांगितलं नंबरिंग चालू आहे झाडांचं तर मग मी साहेबांना म्हटलं बाबा आता हे ग्रामपंचायतीची 10-11 वर्ष देखभाल केलेली आहे झाडांचं नंबरिंग करणार वृक्ष तोड झाल्यावरती त्याचा बेनिफिट कोणाला जाणार कारण सामाजिक वनीकरणाने झाडं लावली त्याची 11 वर्ष देखभाल केलेली होती तर त्यावेळी ते सांगितलं त्यांनी का ते पैसे ट्रेझरीमध्ये जमा होणार बा समजा किंवा मग आता मग ग्रामपंचायत काहीतरी बेनिफिट झाला पाहिजे त्यांना मग आम्ही आमच्या लेवलला करतो झाडं काढायची तर आमच्या लेवलला त्यांनी परमिशन आणली सगळ्या गोष्टी गेल्या होत्या झाडांचा निलाव करून आम्ही ग्रामपंचायतच्या बॉडीने ते पैसे ग्रामपंचायत जमा झाले पाहिजे अवदेश आमचा होता त्या पद्धतीने ते पैसे ग्रामपंचायतला जमा झाले त्याचे तर आता तसे ते पण तोडणारच होते कारण आधी सूचना झाली कलेक्टरने ताब्यात घेतले आणि त्याच्यानंतर इथं कामाला सुरुवात झाली पण आता अडचणी अशा यायला लागल्या त्या शेतकऱ्यांना बऱ्याच सांगितलं गेलं का इथं ज्यावेळेस सौरचे प्लॅन बसवले जाणार तर इथं आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये काही पिकणार नाही दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आहे त्याच्याबद्दल इथले स्थानिक समजा जे काम पाहणारे असते त्यांचे सर्वेवर कोण खड्डे घेणारे ते म्हटले आता परत जर पाईपलाईनचं लिकेज झालं तर तुम्हाला याच्यामध्ये काढता येणार नाही इथून ज्या लाईनी गेलेल्या आहेत त्या मग त्याच्यामुळे सगळं आता समस्या वाढत चालल्या सगळ्या समस्या नाही का शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या आहेत कंपन्यांनी शेतकऱ्यांना होणारी दमदाटी व अरेरावीची भाषा म्हणजे पाईपलाईन फुटली वगैरे त्यांनी ते म्हणले आम्ही तुम्हाला काढून देणार नाही असं हे झालं तर
संदर्भात नाही का वृक्षतोड झालेली आहे, त्याच्यामुळं इथले वाघ वगैरे प्राणी आहे ना गावामध्ये यायला लागलेले. बिबटेप्रवण क्षेत्र आहे, त्या पहिले बिबट्याची सोय लावा आमचं म्हणणे असं आहे, मग या प्रकल्पाला सुरुवात करावं अशी समस्या आहे. परत गायरान जमीन ही एवढीच होती, गुरांना चाऱ्यासाठी जमीन एवढीच होती, ही तर त्या तोडल्यामुळं लोकांच्या पशुपालनाचा समस्या निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे बागायती क्षेत्र असल्यामुळे इथं हीट वाढणार आहे, नंतर आता जेवढी हीट वाढते नंतर पिकायला प्रॉब्लेम होईल अशी या ग्रामस्थांच्या समस्या आहेत. आणि परत वृक्षतोड झाल्यामुळे आमच्या याच्या हवामानात बदलात पण परिणाम होऊ शकतो. हे तुम्हाला दाखवलेले आहे आम्ही, किती वृक्षतोड झालेली आहे, फोटो वगैरे काढलेले आहे, आणि शेतकऱ्यांचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे. गणेश वाघमारेचा मुद्दा एकदम बरोबर आहे. मी माझा शेतू कसा कळलं ना मला बाबा. त्याचा मुद्दा एकदम बरोबर आहे. लिखितचे पैसे द्या ना. शांत बस, ऐकू द्या. आपल्याकडे जनावर किती आहेत, सगळं आहे ना आपल्याकडे, बोलून चालत नाही मित्रांनो. तर इथले जे विद्यमान भाऊसाहेब होते सुभाष भालेराव, ते रजेवर असल्यामुळे ॲडिशनल चार्ज माझ्याकडे दिलाय. त्याच्यामुळे त्या दिवशी ज्या दिवसापासून हा तुमचा विषय झाला, तुम्ही अर्ध्या दिवसात तर काम बंद केले, तेव्हापासून तहसीलदारांचा फोन आला, तेव्हापासून आम्ही फॉलोअप घेतोय आणि यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही. आणि मुळात आम्ही त्या दिवसापासून सांगत होतो की मीटिंगची जागा कुठंतरी अशी मंदिरात ठेवा, जेणेकरून सगळ्या साहेब जसं म्हटले मग अशी, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित बसून बोलता येईल, बरोबर, चर्चा करता येईल. इथं जागेवर येऊन तुम्ही आजचं पण काम बंदच आहे ना त्यांचं, ते काय अजून चालू झालेलं नाही आहे, बरोबर. ही झाली माझी ओळख. दुसरे आमचे मंडलाधिकारी साहेब आहेत, दत्तात्रय केंगले साहेब आहेत, हे मंडलाधिकारी आहेत. त्या दिवसापासून आम्ही साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये, तहसीलदार साहेब आमचा हे तुम्ही त्या दिवशी निवेदनाला गेले होते, साहेब माझी फोनवर बोलत होते, बरोबर. त्या दिवशी मी तर स्पॉटला होते, गावातले ग्रामस्थ ज्या दिवशी तहसीलदार साहेबांकडे निवेदन घेऊन गेले होते, त्या दिवशी मी आणि आमचे कर्मचारी आम्ही इथे आलो होतो. तो ॲक्च्युअल झालं काय त्या दिवशी आम्ही जाऊन बघितलं जागेवर, तर 4 हे फुटल्या होत्या पाईपलाईन बोरमुळे, बरोबर. त्यांची काहीतरी डेप्थ 4.5 फूट आहे आणि विड्थ 1.25 फूट आहे काहीतरी, बरोबर ना. समस्येनंतर आपण चर्चा करू, पण ओळख होऊ द्या. साहेबांची आपले तरडे साहेब आहेत, आपले सर्कल साहेब आहेत आपले, आणि कंपनीचे लहू यादव साहेब आहेत, आवडा नावाची कंपनी आहे आपली, हे दिल्लीचे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. साहेब आपलं नाव काय? फतेसिंग नाव आहे यांचं. आणि साहेब आहेत मते साहेब, ते पण महावितरणचे आहेत. मॅडमचं काय नाव? श्रीखंडे मंदिशा श्रीखंडे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्या MSCB आपल्या राजगुरुनगरला ऑफिस आहे त्यांचं, खेडला. आमचे आपले पोलीस पाटील आहेत ना ओळखीत तुझ्या, त्यांचे मिस्टर. आता तुमचं जे आता मगाशी विषय होता पहिला तुमचा होता, मगाशी मी ऐकलं की पाईपलाईनचा का नाही. आता मग त्या पाईपलाईनचं तुमच्या कोण उत्तर देण्यात आला, कोण या पोलीस साहेब? पाईपलाईन जी आहेत ना सर, ह्या प्रकल्पामध्ये जेवढी जमीन आहे त्याच्यामध्ये जिथं आपले होलिंग होतील तिथं पाईपलाईन फुटणारच, हे सुरुवातीपासूनच आहे आपलं म्हणणं. कारण एका ठिकाणी नाही फुटणार. हा पाईपलाईन हा जी प्रोजेक्ट झाला का ना आता, हा मग कायमस्वरूपी होणार. हो, परत कधी शिफ्टिंग नाही, काय नाही. 30 वर्षासाठीचं ह्याचं ॲग्रीमेंट आहे सर. 30 वर्षे हा प्रोजेक्ट राहणार. आणि समजा एखाद्याची पाईपलाईन जरी ह्याच्यातून चुकून न फुटायची राहिली आणि सुदैवाने ती राहिली, पण समजा जर 1 वर्षांनी किंवा 1.5 वर्षांनी जर ते पाईपलाईन लिकेज झाली तर ते लिकेज काढता येणार नाही. का तर तिथं करंट असणार त्यावेळेस, पाणी गेलं, कोणी शॉक लागेल, काही होऊ शकतं. त्यामुळे त्या पाईपलाईन डेड आहेत सध्या, जेवढ्या बी पाईपलाईन आहेत. ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार आता समजा जरी चुकून कोणाच्या पाईपलाईन फुटल्या, बघा तुम्हाला समजते ना बोलते ते, चुकून कोणाच्या पाईपलाईन फुटल्या समजा, तर परत समजा फुटल्या नाहीत, समजा सेफ राहिल्या, मग सुरक्षित राहिल्या, ह्यांचं म्हणणं आहे की 2 वर्ष आता 30 वर्ष करता प्रोजेक्ट आहे समजा, बरोबर आहे की नाही. आणि ह्याचा फायदा बुवा तुमच्या गावाला अजून 3-4 गावाला होणार आहे एवढे ह्या वीज निर्मिती. आता मग समजा नाहीत फुटल्या पाईपलाईन, कुठल्या सेफ राहिल्या, आणि 2 वर्षांनी 3 वर्षांनी एखादी समजा पाईपलाईन काही अडचण लिकेज झाली, ह्यांचं म्हणणं त्यावेळेस तिथं करंट असणार आहे, तिथे जाता येणार नाही. आता तुम्ही त्याला पर्याय व्यवस्था काय करणार आहे? आता आपण ग्रामस्थाची जेव्हा ह्यावेळेस सगळ्यात एकदा ह्याच्या अगोदर मिटिंग झाली, त्यावेळेस एक रस्ता मधून काढून द्यायचा. म्हणजे इथं आपला हा प्रोजेक्ट आहे 8 ह्याच्यामधून का? 8 मेगावॅटचा आहे सर हा प्रोजेक्ट. 8 मध्ये तिथं 4 मेगावॅट संपेल. रस्ता किती फूटचा काढायचा? 20 फुटाचा. 20 फूट रुंदीचा काढायचा, असा काढायचा का? असा मध्ये. मग जिथं 4 मेगावॅट संपेल
तिथून आपण असं कंपाऊंड करू फेन्सिंगचं आणि त्याच्या बाहेर रस्ता सोडू. त्या रस्त्याच्या नंतर परत एक फेन्सिंग होईल. मग त्या रस्त्याच्या बाजूने आपण स्ट्रेंच खोदून पाईपलाईन न्यायला भविष्यात बी कुठल्या बी लिकेज म्हणा किंवा तुमचं काही जरी झालं बघा साहेबांची भाषा जरा थोडीशी जरा हे सांगतो. त्यांचं म्हणणं कसं आहे 20 फूट रुंदीचा रस्ता हे मधून करणार असं, बरोबर आहे का नाही? आणि त्या रस्त्याच्या त्या 20 फुटामध्ये त्याच्यामध्ये एक तुम्ही लाईन चालणार, एक चारी खोदणार समजा 3 फूट 4 फूट रुंदी एकाच आहे का, एकाच त्या लाईन मधून सगळ्या पाईपलाईन आपल्याला नेता येतील. पुण्याच्या तिकडून तिकडून नाही असं जे सगळ्या तुमच्या वेगवेगळ्या आहेत समजा पाईपलाईन, यांची पाईपलाईन समजा इथून अशी आहे, त्याची पाईपलाईन तुझं का नाव मित्रा संदेश कुठे त्या पाईपलाईन समजा तिकडून आहे नाही का, असे पाईपलाईन तुझं काय नाव पाईपलाईन समजा मधून नाही. बघा आता आपण काय यांनी काय सांगितलं सरांनी आता की 20 फूट रुंदीचा रस्ता होणार असा, आणि त्याच्यामध्ये ती चारी खाणार एका साईडला लेफ्ट राईट समजा डाव्या का उजव्या बाजूला, बरोबर आहे का नाही, चारी समजा, आणि त्यातून सगळे एकत्र पाईपलाईन जाणार अशा. बोला तुम्हाला परत विरोध करायचा आहे काय करायचं परत तुम्ही करा का, आता फक्त ऐकून घ्या. बरोबर चालेल शांत बसा. मला तर हा जी ऑप्शन आहे हा जी पर्याय आहे मला चांगला वाटतोय. एकाच चारीमधून सगळ्या पाईपलाईन जाते. बोला मी माझी पाईपलाईन लिकेज काढताना माझी सगळ्यात जर खाली असेल तर वरती 49 मॅडम जर थांबा मॅडम तुम्ही एक जी चारी काढणार आहे